नाशिकमध्ये प्रथमच जलशुद्धीकरण केंद्राची स्थापना करून शुद्ध पाणी पुरवठा सुरू करणारे नाशिक महानगरपालिकेचे प्रथम महापौर शांताराम बापू वावरे यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी नाशिक महानगरपालिका राजीव गांधी मुख्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी महापौर दशरथ पाटील यांसह कुटुंबियांनी क्रेनच्या साह्याने हार घालून अभिवादन केलं। यावेळी माजी महापौर दशरथ पाटील यांनी प्रथम महापौर शांताराम बापू वावरे यांच्या आठवणींना उजाळा दिला। आणि उत्तर महाराष्ट्राचं पाच जिल्ह्यांचं नाव म्हटलं तर नाशिक महापालिका आणि नाशिक शहर हे नाव उभं करण्याचं काम ज्यांनी प्रशासकीय 82 ते 92 प्रशासकीय कामगिरी नंतर जो पहिला मान नाशिक शहराला मिळाला महापौर पदाचा ज्यांनी रोपटं लावलं आणि हे रोपटं आता इतकं मोठं पसरलेलं आहे ते 2200-2250 किलोमीटर रस्त्याचं रोपटं म्हणजे एवढं मोठं शहर ज्याच्यामुळं उभं झालं या आपल्या सगळ्यांचं मान तेवढं नको असलेलं स्थान जे आपल्याच राहील त्यांची कर्तव्यदारी आणि त्याचं योगदान आदरणीय कैलासवासी शांताराम बापू वावरे आज त्यांच्या 100व्या आठवणीच्या दिवशी आपण या ठिकाणी सगळे जमलेलो इथे रोपटं आहे हे रोपटं बापूंनी पहिला मान नाशिकचे महापौर म्हणून पहिला मान पटकावला आणि मिळवला तो नाशिककरांच्या सहकार्याने आशीर्वाद आहे। बापू म्हटलं म्हणजे असं व्यक्तिमत्व होतं। आमदार झाले, एडीसी बँकचे अध्यक्ष झाले, महापौर झाले, पण महापौर म्हटलं म्हणजे मग ग्रामीणचं रुग्णालयाचं काम असेल महापालिकेचं सांगायची गरजच नाही। या अभिवादन कार्यक्रमास प्रथम महापौर शांताराम बापू पाटील यांचे पुतणे सुनील वावरे, तुषार वावरे, तेजस वावरे यांसह नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।